रोज मंत्र्यांच्या पैशांच्या थप्प्यांचे व्हिडिओ बाहेर येत आहेत। फडणवीसांनी पांघरुण खातं काढावं, भ्रष्टाचारी लोकांना पांघरुणात घेतलेस तू म्हणत उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला। उद्धव ठाकरेंनी आरशात बघावं, काय होता तू, काय झाला तू, बोलबच्चनगिरी करू नका, पात्रता नसताना आमच्या नेत्यावर बोलू नका, गिरीश महाजनांचं ठाकरेंना प्रत्युत्तर। संघ, भाजप आणि अमित शहांनी मला हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही। गोमांस खाणाऱ्या किरण रिजिजूंसोबत शहा जेवतात, लाज वाटायला हवी। हिम्मत असेल तर रिजिजूंना मंत्रिमंडळातून काढा, ठाकरेंचा हल्लाबोल। मुख्यमंत्रीपदासाठी ठाकरेंनी स्वतःचं पायपुसणं करून घेतलं, मुंबईला लुटलं, डेड बॉडीचे पैसे खाल्ले, मिठी नदीचा गाळ खाल्ला, त्यांना शहांवर बोलण्याचा अधिकार नाही। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पलटवार। अंबादास दानवे यांनी ट्विट केलेली आकडेवारी चुकीची, दानवेंच्या ट्विटला मुख्यमंत्री कार्यालयाचं उत्तर, चुकीची माहिती का दिली याचीही चौकशी सुरू, दोषींवर कारवाई करणार, सीएमओ कडून स्पष्ट। शेतकऱ्यांसाठी लोकांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला अब्जावधी रुपये पाठवले, मात्र राज्याच्या प्रमुखांनी फक्त 75,000 खर्च केले, दानवेंचा आरोप। चौकशी अंती कारवाईची वाट पाहतोय दानवेंचा निशाणा। नाशिकच्या रामटेकडी परिसरात मलजल शुद्धीकरण केंद्रासाठी 300 झाडं तोडली, विरोध असतानाही झाडं तोडल्याचा पर्यावरण प्रेमींचा आरोप, तर 447 झाडं तोडण्याची परवानगी असल्याचा नाशिक पालिकेचा दावा। अण्णा हजारे पुन्हा उपोषणाचं अस्त्र बाहेर काढणार, 2 वर्ष होऊनही लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणी होत नसल्याने 31 जानेवारीपासून आमरण उपोषण, हजारेंचं फडणवीसांना पत्र। बच्चू कडूं विरोधातील अजामीनपात्र वॉरंट नागपूर सेशन कोर्टाकडून रद्द, नागपूरमधील आमदार निवासात 2020 मध्ये केलेल्या आंदोलन प्रकरणात दिलासा। झिशान सिद्दीकींच्या सुरक्षेवरून हायकोर्टानं सरकारला सुनावलं, कोणत्या आधारावर झिशान सिद्दीकींची सुरक्षा कमी केली, त्यांना काही झाल्यास जबाबदार कोण, हायकोर्टाचा सवाल।